मंगळवाराचे व्रत कसे केले जातात किंवा मंगळवार धरण्यामागचं उद्देश काय असावं किंवा मंगळवार धरत असताना जर आमची इच्छा भगवतीला बोलायची तर कसं करावं? सर्वात पहिले कुठलीही तपश्चर्या करताना, कुठलाही व्रत करताना पहिले निश्चय संकल्प असणं आवश्यक आहे. त्यानंतर पूर्ण झाल्यानंतर आपण फळ मागायचं आहे. मंगळवारचं व्रत कसं करायचं आहे? जर स्त्री असेल तर त्यांनी हिरवी साडी, हिरव्या बांगड्या या मंगळवाराच्या व्रतच्या वेळेस धारण करावं. हिरवच का? माता शाकंभरी ही शांतता प्रदान करणारी, सौम्यता प्रदान करणारी, धीर प्रदान करणारी देवता आहे. म्हणून हिरवा रंग हा शांती प्रदान करतो, प्रकृतीमध्ये विलीन होण्याची ताकद देतं. म्हणून हिरव्या रंगाचं वस्त्र धारण करायचं. पुरुष जर असतील तर श्वेत रंगाचं सोहळं किंवा श्वेत रंगाचं वस्त्र आपण धारण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जितकं शुद्ध शाकाहार भोजन या मंगळवारच्या दिवशी व्रत सोडताना करायचं असेल तर ते आपण करू शकतो. त्याच सोबत दिवसभर जर तुम्हाला फक्त लिक्विड फॉर्मची वस्तू घेता आल्या, फक्त पाणी, ज्यूस अशा वस्तू घेता आल्या तर घ्या. त्याही पेक्षा कठोर करायचं असेल तर फळ खा, आणि त्याही पेक्षा कठोर करायचं असेल तर कुठल्याही प्रकारचा आहार आपल्याला घ्यायचा नाही. फक्त पाणी प्यायचं आणि मंगळवारी संध्याकाळच्या वेळेस दही भाताचा नैवेद्य माता भगवतीच्या मंदिरात दाखवून, गावरान तुपाची ज्योत लावून माता भगवतीचं व्रत जे आहे ते सोडायचं आहे. अशा पद्धतीने व्रत केल्याने इच्छा मनोकामना पूर्ण होतात. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरून मी व्रताची माहिती तुम्हाला देत आहे. अवश्य चॅनल सबस्क्राईब, फॉलो आणि लाईक करा. ओम काली जय भवानी.